माझे अनेक मित्र आहेत जे माझ्या प्रेमापोटी काही गुंतवणूक माझ्या मतदारसंघामध्ये पूर्वीसुद्धा त्यांनी केली आहे. असेच माझे एक मित्र पैकाणे आहेत, ज्यांनी एक मोठी इंडस्ट्री बांदा विभागामध्ये सुरू केली आणि जवळजवळ आता त्या ठिकाणी 4 कारखाने आहेत. या निमित्ताने त्यांनी आणि काही गुंतवणूक करण्याचं कबूल केलं आहे. त्यांचे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत, सुनील पैकाणे, आणि त्यांचे मॅनेजर आहेत, जनरल मॅनेजर रेडकर साहेब, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याकडे जी डाटा सेंटर असतात, या डाटा सेंटरना त्या ठिकाणी एक जसं आपल्याकडे मोठे मोठे कंटेनर असतात तसा त्या टाईपचा कंटेनर लागतो आणि हल्लीच्या दिवसामध्ये कंटेनरमध्ये डाटा सेंटर सुरू करण्याचा एक मोठं भाग हा भारतामध्ये सुद्धा सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे अशा डाटा सेंटरना लागणारे कंटेनर तयार करण्याची फॅक्टरी ही पैकाणे ग्रुपने त्या ठिकाणी सुरू करण्याचं मान्य केलं आहे. त्याच्यासाठी त्यांना 6 एकर जागा लागणार आहे. तर उद्याच दुपारी 12 वाजता मी अपॉइंटमेंट ठरवली आहे. मी खरं तर उद्या मला मुंबईला जायला लागेल, परंतु स्वतः अतुल पैकाणेसुद्धा उद्या येतील. MIDCचे अधिकारी येतील आणि 6 एकर जागा जिथे सिलेक्ट करतील त्या ठिकाणी हा नवीन प्रकल्प होईल आणि साधारण खेळत्या भांडवलासकट साधारण 100 कोटीची गुंतवणूक त्याच्यामध्ये होईल. त्याच्यामध्ये 60 कोटीच्या आसपास ही फिक्स गुंतवणूक आणि 40 कोटीच्या आसपास खेळतं भांडवल म्हणून 100 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी होईल आणि पहिल्या टप्प्यामध्ये 60च्या आसपास लोक आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 100 ते 150 लोक ही त्या ठिकाणी नोकरीला लागतील. शेवटी एका अर्थाने माझ्या मित्रांनी दिलेली ही वाढदिवसाची भेट आहे असं मी समजतो, कारण युवकांना रोजगार मिळणं ही फार मोठी गरज ही त्या भागातली आहे आणि ते ओळखून पैकाणे जे करतायत त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि उद्या मी सूचना देईन, त्या ठिकाणी सरपंचांना सुद्धा उपस्थित राहायच्या सूचना देईन, सभापती उपसभापतींना उपस्थित राहण्याची सूचना देईन आणि एक चांगली सुरुवात ही त्या दृष्टीने होईल. 45 कारखाने ऑलरेडी सुरू झालेले आहेत. दर गुरुवारी त्या ठिकाणी MIDCचे अधिकारी उपस्थित असतात आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना नवीन कारखाने त्या ठिकाणी घालायचे आहेत त्यांचा मार्गसुद्धा आता मोकळा झालेला आहे. परंतु पुढच्या व्हिजिटला ज्यावेळेला मी येईन त्यावेळेला मी सुद्धा त्या ठिकाणी भेट देईन आणि जास्तीत जास्त इंडस्ट्रीज कशा या मतदारसंघामध्ये येतील याच्यासाठी आम्ही योग्य ती काळजी घेऊ.